तुम्ही जर इंजिनिअरिंग करणार असाल किंवा तुमची मुलं इंजिनिअरिंग करणार असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग म्हणजे काय, इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या ब्रँचेस असतात आणि करिअरच्या अपॉर्च्युनिटीजबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. इंजिनिअरिंग म्हणजे काय? सगळ्यात पहिले आपण बघूया की अभियांत्रिकी म्हणजे काय किंवा इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय. साध्या भाषेत सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्स यांचा वापर करून प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधणं. उदाहरणार्थ रस्ते बांधणे, ब्रिज तयार करणे, सॉफ्टवेअर तयार करणे किंवा मोठ्या यंत्रणा डेव्हलप करणे, हे सगळं इंजिनिअरिंगच्या विविध ब्रँचेसमधून केलं जातं. अभियांत्रिकीच्या प्रमुख शाखा: सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगमध्ये अनेक ब्रँचेस आहेत ज्या विविध प्रकारच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतात. एक्झाम्पल: सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इमारती, रस्ते, पूल इत्यादींचं बांधकाम केलं जातं. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या यंत्रणा, मोटार आणि वाहन तयार केली जातात. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर तयार केली जातात. तर ENTC किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मशीन किंवा सर्किटवरती काम केलं जातं. इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी: इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतल्यानंतर या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये चांगली नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला बिझनेसची आवड असेल, स्टार्टअपची आवड असेल तर तुम्ही स्वतःचं काहीतरी नवीन व्यवसाय चालू करू शकता. इंजिनिअरिंग कुणी करावं? प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की इंजिनिअरिंग केल्यावरती करिअर सेटल होईल, पण तसं नाही आहे. इंजिनिअरिंग ही एक टेक्निकल फील्ड आहे. इंजिनिअरिंग करताना तुम्हाला बऱ्याच आव्हानांना समोर जावं लागतं. त्यासाठी इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुमची आवड असणं महत्त्वाचं आहे, तुमचं पॅशन असणं महत्त्वाचं आहे. बाकीचे इंजिनिअरिंग करतात, जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, यासाठी जर इंजिनिअरिंग करू नका. तुमचे इंटरेस्ट समजून घ्या, तुमची करिअर काउन्सिलिंग करून घ्या. तुम्ही जर करिअर काउन्सिलिंग केली नसेल तर या नंबरवरती कॉल करा आणि तुमची करिअर काउन्सिलिंगची अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा. तुमचं स्वॉट ॲनालिसिस करून घ्या. इंजिनिअरिंग वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे तुमचे इंटरेस्ट जर इंजिनिअरिंग फील्डसोबत मॅच होणारे असतील तरच इंजिनिअरिंग करा. इंजिनिअरिंगमध्ये पण बऱ्याच फील्ड्स आहेत. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये परफेक्ट बसता त्याच ब्रँचमधनं इंजिनिअरिंग करा. त्या ब्रँचमध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता. ज्या स्टुडंट्सला मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये इंटरेस्ट असतो ते स्टुडंट इंजिनिअरिंगमध्ये चांगलं परफॉर्म करतात. स्टुडंटला नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची आवड असली पाहिजे. तर मित्रांनो, स्वतःला प्रश्न विचारा, माझी आवड काय आहे, मला कोणते विषय जास्त आवडतात. तर तांत्रिक गोष्टीमध्ये तुम्हाला रस असेल, अभ्यासाची तयारी असेल आणि आव्हान स्वीकारण्याची तयारी असेल तर इंजिनिअरिंग हा तुमच्यासाठी योग्य करिअर असू शकतो. इंजिनिअरिंग कसं शिकावं? महाराष्ट्रात अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथे तुम्हाला उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल. इंजिनिअरिंग शिकायचं असेल तर तुम्हाला 12वी नंतर CET किंवा JEEची तयारी करायची आहे. त्याच्या एक्झामच्या स्कोअरवरती तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल किंवा 10वी नंतर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा करू शकता आणि डिप्लोमा झाल्यावरती इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळेल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमचे इतर व्हिडिओज बघा जिथे आम्ही इंजिनिअरिंगच्या विविध पैलूंबद्दल सखोल चर्चा करतो. आणि हो, इंजिनिअरिंगच्या कोणत्या शाखेबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.